अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी आपल्या आयुष्यात, आपल्या घरावर किंवा आपल्या डोक्यावरती जे काही कर्जाचं डोंगर साठलेलं आहे हे कुठेतरी कमी करण्यासाठी, त्या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी, आयुष्यात असणारं जे कर्ज आहे ते कर्ज नष्ट करण्यासाठी काही विशेष आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, कर्ज घेतलेला कुठलाच व्यक्ती हा आयुष्यात तुम्हाला सुखाने जगताना दिसणार नाही। कर्ज घेतलेला कुठलाच व्यक्ती हा तुम्हाला चार चौघांमध्ये हसताना दिसणार नाही। डोक्यात एकच असतं की कर्ज फेडायचं कसं। मी तर तुम्हाला नेहमीच सांगत असते, जेवढे कष्ट शक्य होतील तितके कष्ट करा, मेहनत करा, पण कधीच कर्ज घेण्याच्या भानगडीत पडू नका। चुकूनही कधीच कर्ज घेऊ नका। पण जर तशी वेळ आली की कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसेल आणि तेव्हा जर ते कर्ज तुम्ही घेतलं असेल तर ते फेडायचं कसं, याचे प्रश्न तुमच्या मनात असतील किंवा त्यासाठी सतत तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर मी काही उपाय आणि सेवा सांगणार आहे। बघा, आपण बऱ्याच वेळा मुलांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी कर्ज घेतो, बऱ्याच वेळा गाडी किंवा आपलं एक स्वतःचं घर होण्यासाठी कर्ज घेतो, बऱ्याच वेळा आजारपण असेल किंवा घरात अशी काही समस्या उद्भवते की ज्यावेळेस आपल्याला काहीही झालं तरी कर्ज घ्यावंच लागतं। मंगळवारच्या दिवशी कधीच कर्ज घेऊ नये, शुक्रवारच्या दिवशीही कधीच कर्ज घेऊ नये। महत्त्वाचे जे कागदपत्र असतात किंवा महत्त्वाच्या ज्या लोन संदर्भातील गोष्टी असतात त्यांच्यावरती कधी सहीही करू नये। तसंच कर्जाचा जो हप्ता असतो तोही मंगळवारच्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी कधीही फेडू नये। जर तुम्ही असं करत असाल तर तुमचं कर्ज वाढत जातं आणि कर्जासंदर्भातील ज्या समस्या आहेत त्याही वाढायला लागतात। इतर कुठल्याही दिवशी कर्ज फेडलं किंवा कर्ज घेतलं तरीही चालेल, फक्त मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी अजिबात घ्यायचं नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगणार आहे ते सगळेच उपाय हे कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी, कर्ज कमी करण्यासाठी आणि कर्जाचे हप्ते फिटण्यासाठी आहे। त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुम्ही कर्ज घेतले पण ते फिटत नाहीये, खूप वर्ष झाली कर्ज अटकून राहिलेलं आहे, काय करावं सुचत नाही, व्याज वाढत चाललेलं आहे आणि हे जे कर्ज आहे ते नील करायचं आहे, तर त्याच्यासाठी हा पहिला उपाय। तुम्हाला कुठल्याही मंगळवारपासून या उपायाची सुरुवात करायची आहे। याच्यासाठी तुम्हाला तमालपत्र घ्यायचं आहे। ठीक आहे, आता तुमचं जे कर्ज असेल, जेवढं काही कर्ज असेल, 50,000, 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 70,000, 80,000 जे काही कर्ज असेल, तर तुम्ही जे तमालपत्र म्हणजे जो तेजपत्ता तुम्ही घेतलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला या कर्जाचा हा एक आकडा लिहायचा आहे। इंग्लिशमध्ये लिहा, मराठीतून लिहा, कुठल्याही अक्षरात लिहिला तरीही चालेल। फक्त लिहत असताना काळा पेन वापरायचा नाही, निळ्या रंगाचा पेन, लाल रंगाचा, पिवळा किंवा हिरव्या रंगाच्या शाईचा पेन तुम्हाला वापरायचा आहे आणि तुम्हाला त्या तमालपत्रावरती तुमच्या जो कर्जाचा आकडा असेल तो लिहायचा आहे। तुमचे जे देवघर असेल त्या देवघराच्या समोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि आपल्या समोर तुम्हाला एक कॅन्डल लावायची आहे। कुठलीही कॅन्डल चालेल, कुठल्याच कलरची असं काही नाही, एक फक्त कॅन्डल लावायची आहे आणि तमालपत्रावरती हा कर्जाचा आकडा लिहायचा आहे। सगळ्यात अगोदर उजव्या हातावरती म्हणजे आपल्या उजव्या हातामध्ये हे तमालपत्र घ्यायचं आहे, हाताची मूठ बंद करायची आहे। कर्जमुक्ती होण्यासाठी आता एक जो मंत्र सांगते हा मंत्र 51 वेळा म्हणायचा आहे। बघा, मंत्र आहे ओम ह्रीम सर्व कर्जाय मुक्तः, ओम ह्रीम सर्व कर्जाय मुक्तः, ओम ह्रीम सर्व कर्जाय मुक्तः। तमालपत्र, तेजपत्ता ज्यात अट्रॅक्शन पॉवर, आकर्षण क्षमता ही भयंकर असते। तमालपत्रावरती जेव्हा तुम्ही तुमच्या कर्जाची अमाऊंट लिहून जेव्हा तुम्ही हे आपल्या हाताच्या मुठीत ठेवाल आणि जो आता मंत्र सांगितलेला आहे हा मंत्र म्हणाल, तेव्हा तुमच्या आयुष्यात जे कर्ज जे काही असेल किंवा जी कर्ज फेडण्यासाठी अडथळे येत असतील, तुम्हाला कुठले ग्रहदोष लागलेले असतील, ज्यामुळे कर्ज फिटत नसेल, कुठली साडेसाती सुरू असेल, हे सगळं काही, ही सगळी शक्ती त्यावेळी एकवटली जाईल। आता हे झाल्यानंतर 51 वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर समोर लावलेली जी कॅन्डल आहे त्यामध्ये तुम्हाला हा जो तमालपत्र म्हणजे तेजपत्ता जो आहे तो जाळायचा आहे।
ठीक आहे, जाळून त्याची पूर्ण राख करायची आहे. ही राख घराच्या बाहेर नेऊन तुम्हाला उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला पुन्हा एकदा तोच मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर ती पूर्ण राख जी आहे ती तुम्हाला फुंकायची आहे. ही पहिली सेवा झाली. ही तुम्हाला प्रत्येक मंगळवारी कमीत कमी तुम्हाला 11 मंगळवार तरी हा उपाय करायचा आहे. प्रत्येक मंगळवारी सलग 11 मंगळवार ही सेवा करायची आहे. एक तमालपत्र घेऊन जर सांगितले सेम त्याच पद्धतीने. दुसरी सेवा जी सांगणार आहे ती भयंकर कर्ज झालेला आहे. घेताना खूप साधं सोपं वाटलं, पण आता एक पण हप्ता फिटलेला नाहीये. 6 महिने हप्ते जे आहेत ते म्हणजे अटकून राहिलेले आहेत. आता काय करावं सुचत नाहीये. हे सगळं फेडण्यासाठी, या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी, कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी, रोज घरात कुठून ना कुठून पैसा येण्यासाठी हा पुढचा उपाय. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. सुक्या खोबऱ्याची वाटी, त्याच्यामध्ये एक मूठभर साखर टाकायची आहे किंवा गुळाचा खडा ठेवला तरीही चालेल. हे एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायचं आहे. त्याच्यासोबत जी चिल्लर असते खळखळणारी, ही चिल्लर घ्यायची आहे. कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर जो दिवा लावलेला असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला खळखळणारी जी नाणी आहे त्यातील 2-4 खळखळणारी नाणी त्या दिव्याच्या तेलात अर्पण करायची आहेत. त्याच्यानंतर अजून 2-4 नाणी ही माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायची आहेत. सोबत तुम्ही नारळाची वाटी आणि गुळाचा तुकडा किंवा साखर जे काही घेऊन गेलेले आहात ते दोनही हातांमध्ये पकडायचे आहे. जे कर्ज असेल ते कर्जमुक्त होण्यासाठी माता लक्ष्मीला विनंती करायची आहे. तुमची जी इच्छा मनोकामना असेल ती तिथे व्यक्त करायची आहे. त्याच्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. 7 वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्र, कर्जमुक्तीसाठी, आर्थिक प्राप्ती होण्यासाठी, आपल्या आयुष्यात बक्कळ पैसा येण्यासाठी बघा कनकधारा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आहे. तुम्हाला 7 वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर गूळ आणि खोबऱ्याची जी वाटी आहे ती माता लक्ष्मीच्या चरणाच्या जवळ अर्पण करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे. हा उपाय जो आहे हा उपायही तुम्हाला सलग 7 मंगळवार करायचा आहे. 7 मंगळवारमध्ये या उपायाचा चमत्कार होईल. तुमच्याकडे धनाची आवक वाढत जाईल. रोज कुठून ना कुठून का होईना पण घरात पैसा येऊ लागेल. बघा गूळ आणि खोबरं जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, तिच्या प्रत्येक सेवेत हे आवर्जून वापरलं जातं. जेव्हा मंगळवारच्या दिवशी, मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे, जेव्हा तुम्ही हे घेऊन माता लक्ष्मीच्या मंदिरात जाल, तुमची इच्छा त्या गूळ आणि खोबऱ्यामध्ये व्यक्त करून जेव्हा कनकधारा स्तोत्राचं पठण करून तुम्ही ही गूळ खोबऱ्याची वाटी माता लक्ष्मीच्या चरणाच्या जवळ अर्पण कराल, त्या क्षणात तुमची इच्छा, तुमची सेवा तिच्यापर्यंत पोहोचली जाईल. आणि जेव्हा तुमची इच्छा तिच्यापर्यंत पोहोचली जाईल तेव्हा कितीही कठीण असणारी तुमची इच्छा पूर्ण होईल. याच्यानंतरची तिसरी सेवा किंवा तिसरा उपाय जो सांगते तो आहे बघा, तुम्हाला हा उपायही कुठल्याही मंगळवारपासून करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला नागवेलीची 6 पानं घ्यायची. मोजून नागवेलीची, ज्याला विड्याची खाऊची पानं म्हणतो, ही 6 पानं तुम्हाला घ्यायची. स्वच्छ तुम्हाला पाण्यात ही पानं धुवून घ्यायची आहेत. या 6 पानांना थोडंसं अत्तर स्प्रेड करून तुम्हाला चोळायचं आहे. थोडी सुकल्यानंतर या 6च्या जाई पानांवरती तुम्हाला हळदीचं स्वस्तिक काढायचं. लक्षात ठेवा, 2 रेषा हळदीचं स्वस्तिक, 2 रेषा हळदीचं स्वस्तिक, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर या 6 पानांची एक माळ करायची आहे. एक धाग्यामध्ये, एक दोऱ्यामध्ये ही 6 पानं गुंफा, याची एक माळ तयार करा. आणि ही माळ जी आहे ही माळ कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात किंवा हनुमानाच्या मंदिरात घेऊन जा. तिथे जाऊन ही माळ जी आहे विड्याच्या पानांची ती माता लक्ष्मीच्या गळ्यात किंवा हनुमानाच्या गळ्यात घाला. आणि घालत असताना जे कर्ज असेल ते कर्ज त्यांना सांगा. या उपायानेही असंख्य लाभ होईल, कर्जातून मुक्ती होईल. कितीही मोठं कर्ज असेल ते हळूहळू कमी होत जाईल. 3 उपाय सांगितलेले आहेत. 3च्या 3 करू शकतात. 1, 2 जेवढे शक्य असेल तेवढे करा. एक तरी आवर्जून करा. कितीही डोक्यावरती कर्जाचा डोंगर असेल तर मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते की तो कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.